नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC JDचे जे पेपर झालेले आहेत त्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण पाहत आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही प्लेलिस्ट नक्की चेक करा. प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत 32+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. आज आपण 1 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 3मध्ये जो पेपर झालेला होता तो पेपर पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक अल्कली धातू तसेच हॅलोजन सारखे वर्तन करतात? तर ते आहेत हेलियम. यानंतर भारतीय जनगणनेबाबत NPRचे पूर्ण रूप काय आहे? तर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी हे NPRचे पूर्ण रूप आहे. ऑक्टोबर 2022मध्ये भारताच्या 2 दिवसीय पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले म्हटलेलं आहे? तर ते केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी. हर्षवर्धन आणि पुलकेशी 2 मधील युद्ध कोणत्या नदीच्या काठावर झाले होते? तर ते नर्मदा नदीच्या काठावर झाले होते. भारतात दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर त्या 1982 साली आयोजित करण्यात आल्या होत्या. मायक्रोफायनान्स ही डॅश डॅश सेवा आहे? तर मायक्रोफायनान्स ही आर्थिक सेवा आहे. 8 ऑगस्ट 2022 पासून प्रभावी नॅशनल बँक फॉर इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स अँड डेव्हलपमेंट चे नवीन व्यवस्थापक संचालक कोण आहेत? तर ते आहेत राजकिरण राय. सिक्कीममध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या समुदायाद्वारे सागा दावा सण प्रामुख्याने साजरा केला जातो? तर तो बौद्ध. 2018मध्ये मणिपूरमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळाला आहे आक लक्ष्मी देवी यांना. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरले जाते? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरले जाते. बिहू हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे? तर हा प्रश्न तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की बिहू हे आसामचे लोकप्रिय नृत्य आहे. स्वतंत्रपणे संघटित कंडक्टिंग ट्यूबच्या स्वरूपात वनस्पतीमध्ये किती मार्ग तयार होतात? तर ते 2 तयार होतात. भारतातील हरित क्रांतीने खालीलपैकी कोणत्या उत्पादनात वाढ केली? तर गहू या उत्पादनामध्ये वाढ केली. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता? तर 2002 ते 2007 हा 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. पंचवार्षिक योजना लक्षात ठेवताना पहिली आहे 1951. 51मध्ये +5 करा. 1956 येणार. परत 56मध्ये +5 करा. 61 येणार. 1961 ते 1966 अशा पद्धतीनेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HCRA ची स्थापना डॅश डॅश दिल्ली येथे झाली? तर ती फिरोजशाह कोटला दिल्ली येथे झाली. त्यानंतर शॉट पुटमध्ये शॉट जो धातूचा चेंडू आहे त्याचे वजन पुरुष आणि महिलांसाठी किती किलोमध्ये आहे? तर ते आहे पुरुष 7.26 किलो आणि महिला 4 किलो. UPSC सदस्यांचा कार्यकाळ डॅश डॅश आहे? तर तो आहे 6 वर्ष किंवा 65 वर्ष वय यापैकी जो आधी असेल ते देशाचे रक्षण करण्यासाठी आणि देशाची सेवा करण्यास तयार राहणे डॅश डॅशमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर ते नमूद करण्यात आले आहे मूलभूत कर्तव्यामध्ये. मिशन इंद्रधनुष्यचे अंतिम उद्दिष्ट डॅश डॅश वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सर्व उपलब्ध लसीसह संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे हे आहे. तर ते 2 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी. भारतातील सुमारे 60% दवाखाने कोणत्या क्षेत्रात चालतात? तर ते खाजगी क्षेत्रामध्ये चालतात. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षरसमूह निवडा म्हणलेला आहे. G पासून A पर्यंत गेलात
तर -6 केलेला आहे. ए पासून यूपर्यंत -6. यूपासून जर तुम्ही -6 केला तर सुरुवातीला येणार आहे ओ, त्यानंतर एस पासून -6, एम पासून -6, जी पासून -6 केला तर ओ नंतर ए येईल. तर +3 करायचं आहे, +3 करायचं आहे. आरमध्ये +3 करा, यू येणार. ओ ए यू कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या 2 संख्या अंक नव्हे अदलाबदल करणे आवश्यक आहे म्हटलेलं आहे. कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल करायची आहे? तर आपण 16 आणि 8ची अदलाबदल करणार आहोत. 56 भागाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये 16 अधिक 45 गुणाकारामध्ये आहे 13. तर हे सोडवत असताना 8ने जर 56ला भाग दिला तर 7 येणार. गुणाकारामध्ये 16 अधिक 45 गुणाकारामध्ये 13. आता जर आपण 16 आणि 7चा गुणाकार केला तर 112 येणार आहे. 45 आणि 13चा गुणाकार केला तर 585 येणार आहे. आणि या दोघांची बेरीज केला तर ती येणार आहे 697. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा घेईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण गोल वर्तुळ पाहू शकता, त्यानंतर हा टिपका, परत गोल वर्तुळ, परत हा टिपका या ठिकाणी आला, परत हे गोल वर्तुळ. म्हणजे टिपका कोणत्या ठिकाणी येणार आहे? मध्यभागी येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हणलेलं आहे. संख्या दिलेल्या आहेत. तर संख्यामध्ये आहे 125, 88, 63, 46 आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर या ठिकाणी जर तुम्ही फरक घेतलात तो येणार आहे 37चा, या ठिकाणी घेतलात तर तो येणार आहे 25चा, या ठिकाणी घेतलात तर 17चा. फरकातला फरक घ्या, या ठिकाणी 12चा फरक येईल, या ठिकाणी 8चा फरक येईल. म्हणजे पुढे येणारा फरक 4चा येणार आहे. 17मधून 4 गेले तर 13 आणि 46मधून 13 गेले तर 33 येणार आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो, 90% प्रश्न हे फरकानेच सुटत असतात. त्याच्यामुळे सुरुवातीला फरक काढायचा, एका स्टेपमध्ये नाही तर परत फरकातला फरक काढा, तुमचं उत्तर येऊन जाईल. यानंतर पुढील प्रश्न, या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत. त्यानंतर 2 निष्कर्ष 1 आणि 2 दिले आहेत. विधाने सत्य म्हणून स्वीकारा जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा म्हटलेलं आहे. या ठिकाणी सर्व मोबाईल हे संगणक आहेत. सर्व मोबाईल काय आहेत? संगणक आहेत. काही संगणक फर्निचर आहेत. काही संगणक काय आहेत? फर्निचर आहेत. आणि काही फर्निचर हे टेबल आहेत. काही फर्निचर हे काय आहेत? टेबल आहेत. या पद्धतीने डायग्राम बनणार आहे. निष्कर्ष काय म्हणतात की काही टेबल संगणक, आता टेबल या ठिकाणी आहेत, संगणक या ठिकाणी आहेत, यांचा काही संबंध आहे का? तर नाही. काही मोबाईल हे फर्निचर, मोबाईल या ठिकाणी, फर्निचर या ठिकाणी, यांचा काही संबंध आहे का? नाही. म्हणजेच 1 किंवा 2 दोन्हीपैकी कोणताही निष्कर्ष येत नाही. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये एक्झामला 62521 टेस्टला 2162021 असे लिहिले जाते. शब्द काय दिलेला आहे? ASS, ESS, MEN आणि T. तर असेसमेंटला कसे लिहिले जाते? तर याचं जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलात तर एचा जो नंबर आहे 1, त्याच्यामध्ये 1 प्लस केला आहे म्हणजे 2 येणार. एसचा नंबर जो 19 आहे त्याच्यामध्ये +2 केलेला आहे म्हणजे 20 येणार. या ठिकाणी पण 20 येणार. ऑप्शनमध्ये सगळीकडेच 2, 20 आहे.
हिचा नंबर आहे 5. 5मध्ये 1 प्लस केल्यानंतर 6 येईल. परत या ठिकाणी 20 यस आलं म्हणजे 20 आणि 20 येणार. यांचा क्रमांक आहे 13. 13साठी काय येणार? 14 येणार. ईसाठी परत काय येणार? 6 येणार. आता यांचा नंबर आहे 14 म्हणजेच 15 येणार. आणि टीसाठी काय येणार? 21 येणार. अशा प्रकारचा ऑप्शन आपण 3 नंबरमध्ये पाहू शकतो. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसलेले आहेत. एक गोलाकार टेबल आहे आणि त्या गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसलेले आहेत. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, प्रश्न वाचतच डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची आकृती लगेच येऊन जाईल. ब्रायना मार्कच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे. मार्कच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर, ही मार्कची उजवी बाजू, दुसऱ्या स्थानावर कोण बसलेली आहे? ब्रायना बसलेली आहे. त्यानंतर ॲना, ब्रायना आणि फेलिक्सच्या अगदी शेजारी आहे. आता ब्रायना या ठिकाणी आहे, मग फेलिक्स कोणत्या ठिकाणी येणार? या ठिकाणी येणार, कारण ॲना ही त्या दोघांच्या शेजारी बसलेली आहे म्हणजे ॲना या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर जेम्स ब्रायनच्या डावीकडे तिसरा बसला आहे. जेम्स कुठं असलेला आहे? ब्रायना या ठिकाणी आहे आणि याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर म्हणजे इथं बसलेला आहे जेम्स. त्यानंतर आफरीन जेम्सच्या उजवीकडे दुसरी, तर जेम्सची उजवी बाजू ही आहे, इथं पहिली आणि इथे दुसरी कोण बसलेली आहे? आफरीन बसलेली आहे. प्रश्न काय विचारलेला आहे की आफरीन आणि ॲनमध्ये कोण बसलेला आहे? ॲना इथं आहे, आफरीन इथं आहे, या दोघांच्या मध्यभागी कोण बसलेला आहे? ब्रायना. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. शिक्षणाचा संबंध शिक्षकाशी आहे, तर उपचाराचा संबंध कशाशी आहे? तर उपचाराचा संबंध आहे डॉक्टरशी. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते पद येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर निरीक्षण केलात तर LMN, NOP, PQR म्हणजेच सुरुवातीला इथं काय येणार आहे? J येणार आहे. जर तुम्ही ऑप्शन बघितलात तर या ठिकाणी T आहे, या ठिकाणी F आहे आणि या ठिकाणी P आहे. म्हणजे सुरुवातीला जे एकाच ऑप्शनमध्ये आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये, म्हणून बाकीचं पाहायची काहीही गरज नाही. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तरी तुम्हाला मी पूर्ण सोडवून दाखवते की जे सुरुवातीला आलं. त्यानंतर तुम्ही जर पाहिलात तर त्यानंतर +2 केलेलं आहे, त्यानंतर काय केलेलं आहे? -1 केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे? T येणार आहे. खाली दिलेले समीकरण बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बदलणार आहोत अधिक आणि भागाकाराचं चिन्ह. तर 24 आहे, 24 - 36 गुणाकारामध्ये 24 + 36 +5 आहे, गुणाकारामध्ये 108, भागाकारामध्ये 18 बरोबर काय? 18. आपण या ठिकाणी प्लस आणि भागाकाराच्या चिन्हामध्ये बदल केलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 24 - 36 गुणाकाराच्या ठिकाणी प्लस घ्या 5 अधिकच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? गुणाकार, म्हणजेच इथं 108, भागाकारामध्ये 18 बरोबर काय? 18. आता जर 24 - 36 केले तर -12. 18ने 108ला भाग दिले तर 6 येणार आणि 6 × 5 किती? हे 30 बरोबर किती? 18. म्हणजेच 18 बरोबर 18 येणार आहे. आपण कोणत्या चिन्हामध्ये बदल केला? तर प्लस आणि गुणाकार ऑप्शन नंबरमधील 3 मधील चिन्हामध्ये आपण बदल केला.
खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. टिप: गणिती क्रिया केवळ पूर्ण संख्यावर केल्या जाऊ शकतात. संख्येला त्यांच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता उदाहरणार्थ 13 वरील गणिती कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजेत. 13 चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही. या ठिकाणी तुम्ही 25 + 45 केलात तर तुमचं बेरीज येईल 70. 70 गुणाकारामध्ये 4 करा, 280 येणार आहे. त्याच पद्धतीने 18 आणि 30 यांची बेरीज करून त्याला गुणाकारामध्ये 4 करायचं आहे. मग या ठिकाणी आपण 12 + 25 जर केलात तर ते येणार आहे 37. 37 गुणाकारामध्ये 4 केलं तर ते किती येणार आहे 148. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न: खाली दिलेल्या आकृतीनुसार आरसा MN वर ठेवल्यावर आरशात तयार झालेल्या आकृतीची योग्य प्रतिमा निवडा. तर या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन हे बरोबर असणार आहे. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये प्लस म्हणजे बहीण आहे, मायनस म्हणजे पिता आहे, गुणाकार म्हणजे भाऊ आहे. तर Q + R, आता प्लसचा अर्थ काय आहे? बहीण म्हणजे Q ही बहीण आहे कुणाची? R ची. त्यानंतर A वजा B म्हणजेच R वजा P, R हा पिता आहे कोणाचा? P चा, म्हणजे P चा हा पिता आहे R. त्यानंतर P गुणाकारामध्ये N, गुणाकाराचा अर्थ आहे भाऊ. P हा भाऊ आहे कोणाचा? N चा. आणि N वजा S म्हणजे N हा पिता आहे कोणाचा? S चा. R चा S शी संबंध काय? R या ठिकाणी आहे, S या ठिकाणी आहे. R चेही मुलं आहेत P आणि N, आणि N चा मुलगा आहे S. म्हणजेच R चा संबंध काय येणार आहे? आजोबाचा येणार आहे. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न: एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो तर खोलल्यावर तो कागद कसा असेल? खोलल्यावर कसा असेल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जर आपण समान भाग केले तर ऑप्शन नंबर 1 याप्रमाणे सर्व भाग दिसणार आहेत चारही ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न: दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. आता 5, 31, 161 आणि 811 या संख्या आहेत. तर या संख्यांचा जर विचार केला, 5 गुणाकारामध्ये 5 अधिक 6, त्यानंतर 31 गुणाकारामध्ये 5 अधिक 6, 161 गुणाकारामध्ये 5 अधिक 6 करायचं आहे. म्हणजेच 811 गुणाकारामध्ये 5 अधिक 6 येईल. आता यांचा जर गुणाकार केला तर 5 × 5, त्यानंतर 5 × 5 आणि 5 × 40, 40 55 मध्ये जर +6 केलात तर हे किती येणार? 4061. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे: इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो म्हटलेला आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला 1 नंबर आहे, म्हणजे 1 नंबरचा शब्द हा सुरुवातीला येणार आहे. तो बघायची गरज नाही कोणता आहे तो, रिडल आहे. त्यानंतर रिव्हर, राईट, रिंक आणि रिस्क असे शब्द आहेत. तर RIG सुरुवातीला येणार म्हणून 1 नंतर 3 येणार आहे. त्यानंतर RIN सुरुवातीला येणार कारण N अगोदर येतं, म्हणजे 1 3 4. त्यानंतर काय येणार? RIS येणार म्हणजे 1 3 4 5 आणि शेवटला 2. असं कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न: असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे, फिरवणे मान्य नाही म्हटलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या आकृतीमध्ये तो पर्याय आहे. त्यानंतर पुढील प्रश्न: एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फादरला IFWMHW आणि सिस्टरला UNVYHW असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत अंकलला कसे लिहिले जाईल म्हटलेले आहे. काय दिलेलं आहे? UNCLE दिलेलं आहे. तर U मध्ये जर तुम्ही +3 केलात तर काय येणार आहे? सुरुवातीला X येणार आहे. X प्रत्येक ऑप्शनमध्ये आहे.
त्याच्यावरून आपलं उत्तर निघणार नाही. जर एनचा विचार केलात तर एनमध्ये +5 करावे लागणार आहेत, म्हणजे एक्स नंतर यस येणार आहे. ऑप्शन नंबर 1 आणि 2मध्ये आणि 3मध्ये पण एक्स यस आहे, फक्त 4मध्ये नाही. त्यानंतर सीचा जर विचार केलात तर या ठिकाणी परत +3 करायचे आहेत, म्हणजेच काय येणार आहे, एफ येणार आहे. एक्स यस आणि एफ ऑप्शन नंबर 3मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, एकाच कुटुंबातील 6 सदस्य विराज, दीपू, नूर, प्रिन्स, सुमन आणि तारण एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. विराज लगेच उजवीकडे नूरच्या शेजारी बसला आहे. प्रिन्स विराज आणि दीपूच्या शेजारी बसला आहे. सुमन विराजच्या उजवीकडे तिसरी बसली आहे. पण ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. किती जण आहेत, 6 सदस्य आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, तर विराज लगेच उजवीकडे नूरच्या शेजारी बसलेला आहे. मी या ठिकाणी नूरला घेतलं तर विराज या ठिकाणी येणार आहे, कारण तो शेजारी बसलेला आहे. प्रिन्स विराज आणि दीपूच्या शेजारी, आता विराज इथं आहे म्हणजे दीपू इथे येणार आणि प्रिन्स या ठिकाणी येणार. त्यानंतर सुमन विराजच्या उजवीकडे तिसरी आहे. विराज या ठिकाणी आहे, विराजची ही उजवी बाजू 1 2 आणि 3 या ठिकाणी कोण येणार, सुमन येणार. त्यानंतर नूर प्रिन्सच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, नूर कुठं आहे, प्रिन्सच्या डावीकडे, बरोबर आहे. ही प्रिन्सची डावी बाजू आहे. दुसऱ्या स्थानावर नूर बसलेली आहे. एकच जागा शिल्लक आहे, त्या जागेमध्ये कोण बसणार, मग तारण बसणार. प्रश्न काय विचारलेला आहे, दीपू आणि विराजच्या शेजारी कोण, दीपू या ठिकाणी आहे, विराज या ठिकाणी आहे, यांच्या शेजारी कोण बसलेला आहे, प्रिन्स बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी ज्या प्रकारे संबंधित आहे त्या प्रकारे 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित असणारा पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. आता टी सोबत आर दिलेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी -2 केलेला आहे. आता जी मधून जर आपण -2 केलात तर सुरुवातीला काय येणार आहे, ई येणार आहे. एका ऑप्शनवरून आपलं उत्तर या ठिकाणी निघू शकतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, आपण मॅथवरील प्रश्न पाहूया. एक खेळणे आहे, ते खेळणे 950 रुपयांना विकत घेतले जाते आणि 1140 रुपयांना विकले जाते, तर नफ्याची टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. तर नफ्याची टक्केवारी आपण कसं काढतो, खरेदी किंमत लिहितो, या ठिकाणी विक्री किंमत वजा खरेदी किंमत करतो आणि गुणाकारामध्ये काय करतो, तर 100 करतो. आपली खरेदी किंमत किती आहे, 950 आहे. 1140 आणि 950ची वजाबाकी केलात तर 190 येणार आहे. गुणाकारामध्ये 100. आता या ठिकाणी तुम्हाला 19चा पाढा पाहिजे. पाठ 19 19 19 5 95, हे 0, 10 1 10, 10 5 50, 100ला 5ने भाग द्या, किती येणार आहे, 20%. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, सर्वात मोठी संख्या शोधा ज्याने 1780 आणि 2452ला भागल्यास बाकी काय उरणार आहे, 4 उरते. संख्या कोणत्या आहेत, हे 1780, त्याच्यामधून 4 वजा करा, 1776. त्यानंतर 2452 मधून 4 वजा केलं तर 2448 येणार आहे. आता या ठिकाणी मसावी काढायचा आहे. मग मसावी काढत असताना या संख्यांचा 1776, 2448 या भागाकार पद्धतीनं काढू शकता. 2ने भाग द्या, बे 8 16, बे 8 16 आणि बे 8 16, बे 1 बे, बे 2 4, बे 2 4, बेचोकाट. परत 2ने भाग द्या, बेचोकाट बेचोकाट आणि बेचोकाट, बे सख 12, बे 1 बे, बे 2 4, परत 2ने भाग जातो, बे 2 4, बे 2 4, बे 2 4, बे त्रिक 6 आणि काय, बे सख 12, परत 2ने भाग जाईल, बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे या ठिकाणी बे 5 10 आणि बे त्रिक 6 येणार. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 3ने भाग जाईल, 3 त्रिक
9, 3 7 21, 3 5 15 आणि 3 1 3. आता इथे 37 मूळ संख्या आलेली आहे, भाग जाणार नाही. जर या अवयवांचा तुम्ही गुणाकार केलात, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 त्रिक किती 48. म्हणजेच काय येणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर 48, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक वस्तू रुपये 15,000ला विकल्याने सुबीरला रुपये 2,000चे नुकसान झाले, तर त्याच्या टक्केवारीमध्ये नुकसान किती म्हटलेले आहे. वस्तू किती आहे, 15,000ची आहे, 2,000 नुकसान झालं. यामध्ये खरेदी किंमत तुम्हाला दिलेली आहे का, तर नाही. मग खरेदी किंमत कशी काढावी लागेल, हे 15,000ला विकल्याने त्याला 2,000 रुपये नुकसान झालेलं आहे. म्हणजे टोटल किंमत किती येणार तुमची, खरेदी किंमत 17,000 येणार आहे. हे 15,000 आणि ते 2,000. तर या ठिकाणी मग खरेदी किंमत घ्या 17,000, विक्री किंमत आणि खरेदी किंमतीमधला फरक घ्या, तो किती येणार आहे 2,000चा, कारण 2,000चे नुकसान म्हटलेलं आहे. गुणाकारामध्ये 100, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, हा 1 आणि हा 1. आता 200 छेदस्थानी 17 केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 17 1 17 उरले 3, परत 17 1 17 आणि वर किती उठणार आहेत 13, म्हणजे 11.13 छेदस्थानी 17%, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 25 विद्यार्थ्यांच्या वर्गातील भूगोल विषयातील सरासरी गुण 64 आहेत. जर 3 विद्यार्थ्यांचे वास्तविक गुण चुकून अनुक्रमे 54, 64 आणि 67 ऐवजी 44, 46 आणि 61 असे वाचले गेले, तर योग्य सरासरी काढा म्हटलेला आहे. या ठिकाणी 25 विद्यार्थ्यांचे भूगोल विषयातील सरासरी गुण किती आहेत, 64 आहेत म्हटलेलं आहे. मग जे वास्तविक गुण आहेत 54, 64 आणि 67, यांच्याऐवजी 44, 46 आणि 61 असं वाचलं गेलेलं आहे. याचा फरक घेतला तर इथं 10चा, या ठिकाणी 18चा आणि या ठिकाणी 6चा. आता या सगळ्यांची बेरीज करा, ती किती येणार आहे 34. एकूण संख्या किती आहेत, 25 विद्यार्थी आहेत. 25ने याला भाग द्या, किती येणार आहे 1.36 येणार आहे. अगोदर सरासरी किती होती 64, आता ते कितीनं वाढायला पाहिजे 1.36ने, म्हणजेच 65.36. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण मोजताना कमी मोजलं गेलं, ते मोजायला पाहिजे होतं 54, 64 आणि 67, त्याच्यामुळे आपण ॲड केले. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 12,000 रुपये 2 वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक 10% दराने गुंतवले असल्यास वार्षिक आणि 6माही चक्रवाढ व्याजात काय फरक पडेल म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना अगोदर काय करायचं, तर अगोदर वार्षिक चक्रवाढ व्याज काढून घेऊ. 12,000 आहेत, वार्षिक चक्रवाढ किती 10% दराने, म्हणजे 110 छेदस्थानी 100, गुणाकारामध्ये 110 छेदस्थानी 100, हा 0, हा परत हा, हे 2 आणि हे परत आहे. इथे किती शिल्लक राहिलं 120, गुणाकारामध्ये 121, याची गुणाकार किती येणार आहे 14,520, तो वजा करा. त्याच्यामधून 12,000 वजा केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 2,520. यानंतर जर तुम्ही हे सोडवलं, आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे की अर्धवार्षिक दर. तर अर्धवार्षिक दर कसा घ्यायचा, दर होता 10%, मग त्याचा घ्यायचा 5%. वर्ष 2 वर्ष म्हणले होते, तर याला महिन्यामध्ये जर 6माही म्हणलं तर किती 4 वेळा घ्यावं लागणार आपणाला. मग हे कसं येणार 12,000 गुणाकारामध्ये 105 छेदस्थानी 100, 105 छेदस्थानी 100, 105 छेदस्थानी 100, 105 छेदस्थानी 100. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलात तर तुमचं येणार आहे 2,586. त्याच्यामधून हे 2,586, तर जे आलेलं उत्तर होतं 14,586, त्याच्यामधून मी 12,000 वजा केलेलं आहे. तर 2,586 वजा 2,520 जर केलात तर तुमचं उत्तर किती येणार आहे रुपये 66, ऑप्शन नंबर 1. चक्रवाढ व्याज काढत असताना जर तुम्हाला 6माही म्हणलं तर सरळ सरळ जो दर आहे त्याचे अर्धे घ्या आणि जे वर्ष आहे त्याला महिन्यामध्ये, आता 2 वर्षामध्ये प्रत्येक 6माही म्हणलं तर 4 वेळा आपल्याला करावे लागणार.
यानंतर पुढील प्रश्न आहे, एक्सची रक्कम 3 वर्षापूर्वी 5% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने घेतली होती. कर्ज घेतलेल्या रकमेचे सध्याचे मूल्य ₹18,522 असल्यास एक्सचे मूल्य किती आहे, असा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना एक्सची रक्कम माहिती नाही, 3 वर्षापूर्वी 5% दर म्हटलेला आहे. 5% म्हटलं तर 5 छेदस्थानी 100, हे किती येणार 1 छेदस्थानी 20. यांचं जर बेरीज केलं तर हे किती येणार 21. म्हणजे 20चा जर घन केला, 21चा जर घन केला तर 20चा किती येणार आहे 8,000, 21चा किती येणार आहे 9,261. आता 9,261ला मी कितीने गुणावे लागेल तेव्हा 18,522 येतील. तर 2ने गुणल्यानंतर येणार आहेत 18,522. म्हणून मला या ठिकाणी पण 2ने गुणावे लागेल. या ठिकाणी किती येणार 16,000 येणार आहे. म्हणजेच एक्सचं मूल्य काय येणार आहे 16,000. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, गोल्फ क्लबमध्ये 90% पुरुष सदस्य आहेत आणि उर्वरित महिला आहेत. आता पुरुष सदस्य किती आहेत 90%, म्हणजे महिला ज्या असतील त्या किती असणार आहेत 10% असणार आहेत. पुरुषांची उंची 170 सेमी आहे आणि महिलांची सरासरी उंची 165 सेमी आहे. तर क्लब सदस्यांची सरासरी उंची शोधा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पुरुष आणि महिला हे 90 आणि हे 10 यांचं गुणोत्तर घेतलं तर एकास 9 येणार आहे. आता एकास 9ला यांची बेरीज केली तर किती येणार आहे 10 या गुणोत्तराची 9 1 आहे. पुरुषांचं गुणोत्तर किती आहे 170, महिलांचं किती आहे 165. याच्यामध्ये फरक किती आहे, याच्यामध्ये फरक आहे 5चा. यांची सरासरी उंची 165 आणि 170 दिलेली आहे. यांच्या गुणोत्तराची बेरीज केली तर आपण 10 आली, हे 10 आणि फरक किती आलेला आहे 5 आलेला आहे. म्हणजेच हे किती येणार 0.5 येणार. मग या ठिकाणी 170 वजा 0.5 करा, 169.5. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण क्लबची सदस्यांची सरासरी उंची विचारलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, 25% सूट दिल्यानंतर एखाद्या वस्तूची विक्री किंमत 9,510 रुपये होते, तर वस्तूची चिन्हांकित किंमत काय म्हटलेलं आहे. 25% सूट म्हणजे किती येणार आहे 100 वजा 25 केला तर 75 येणार आहे. मग 75% बरोबर 9,510 आहे. म्हणजे 100% बरोबर किती 100 गुणाकारामध्ये 9,510 छेदस्थानी 75 करा. आता या ठिकाणी भाग द्या, 25 चोक 100, 25 त्रिक 75, परत इथं भागण्या 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 7 21, हे 0 जशास तसं. याचा गुणाकार केला तर येणार आहे 12,680. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, रीता एक काम 14 दिवसात करू शकते आणि गीता 21 दिवसात तेच काम करू शकते. रीता आणि गीताला तेच काम मिळून करायला किती दिवस लागतील. अतिशय सोपा प्रश्न आहे. रीता 14 दिवसामध्ये, गीता 21 दिवसामध्ये, दोघी मिळून म्हटलेलं आहे. या दोघांची बेरीज करा, हे किती येणार 35. आता इथं भाग द्या, 7 दुने 14, 7 5 35, वर किती आलं 42, छेदस्थानी किती आहे 5, 5 40, दशांश चिन्ह उरलं 2, 5 चोक 20, म्हणजेच 8.4 दिवस लागतील. यानंतर जो 10 नंबरचा प्रश्न आहे तो पाहू. घनाच्या पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ 4,200 सेंटीमीटर घन आहे. जर घनाची लांबी आणि रुंदी 15 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर असेल तर घनाची उंची शोधा म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी आपणाला सूत्र वापरायचं आहे. तर सूत्र कोणत्या पद्धतीने आहे, 2 कंसामध्ये लांबी गुणाकारामध्ये रुंदी अधिक रुंदी गुणाकारामध्ये उंची अधिक उंची गुणाकारामध्ये लांबी बरोबर किती येणार 4,200 येणार आहे. आता हे सॉल्व करत असताना लांबी गुणाकारामध्ये रुंदी, रुंदी गुणाकारामध्ये उंची, उंची गुणाकारामध्ये लांबी बरोबर 4200 छेदस्थानी 2 करा, हे किती येणार 2100 येणार आहे.
मग या ठिकाणी आपणाला दिलं आहे की 15 सेंटीमीटर रुंदी, 16 सेंटीमीटर आहेत घनाची लांबी आणि रुंदी 15 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर आहेत. मग या ठिकाणी 15 गुणाकारामध्ये 16 अधिक 16 गुणाकारामध्ये h अधिक h गुणाकारामध्ये 15 बरोबर हे किती येणार 2100, कारण मी 4200ला भाग दिलेला आहे 2ने. त्यानंतर h गुणाकारामध्ये 31 बरोबर 2100 वजा 240. हे कुठून आलं तर मी 15 अधिक 16 केलं आणि 15 गुणाकारामध्ये 16 केलं ते 240 आणि 31 आलेलं आहे. h बरोबर किती येणार आहे 1860 छेदस्थानी 31. तर 31ने त्याला 1860ला भाग दिलं तर येणार आहे 601 मीटर, 60 सेमी. ऑप्शन नंबर 1 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न, जर पेट्रोलची किंमत 40%ने वाढली तर त्याचा वापर किती टक्के 1 स्थान कमी केला पाहिजे जेणेकरून पेट्रोलवर होणारा खर्च तसाच राहील म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना अतिशय सोपा आहे. 40 छेदस्थानी वाढला पाहिजे म्हटलेला आहे. 140 गुणाकारामध्ये 100 करा, 0 0 कॅन्सल झाले. 400 छेदस्थानी 14 हे किती येणार आहे 28.6%. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 4:5 आहे आणि त्यांचा मसावी 6 तर लसावी काय आहे. जे संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे याला मसावीने गुणा. हे किती येणार 24, इथे किती येणार 30. 24 आणि 30चा जर तुम्ही लसावी काढलात तर तो येणार आहे 120. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, 48 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करणाऱ्या कारने 3 तास 15 मिनिटात कापलेले अंतर शोधा म्हटलेलं आहे. 48 किलोमीटर पर आवर आहे आणि आपल्याला काय दिला होता या ठिकाणी 3 तास 15 मिनिट दिलेले होते. त्याला आपण तासामध्ये कन्वर्ट करूया. तर सोडवत असताना 48 किलोमीटर पर आवर आहे. 3 15 छेदस्थानी 60 करा, कारण तासामध्ये कन्वर्ट करत आहोत. 15 × 15 15 × 60 4 × 12 आणि 1 हे 13 छेदस्थानी 4 गुणाकारामध्ये 48 करा. 4 × 4 4 2 8 यांचा गुणाकार करा. किती येणार आहे 156 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, टीना तिच्या पगारातील 30% आश्रमावर खर्च करते, उर्वरित 30% इंधनावर खर्च करते आणि उर्वरित 4900 वाचवत आहे. तर टीनाचा पगार किती आहे म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना पगार माहिती नाही म्हणून x घ्या. गुणाकारामध्ये 30% खर्च करते म्हणजे 100 छेदस्थानी 70 छेदस्थानी 100. त्यानंतर परत 30% इंधनावर खर्च करते म्हणून 70 छेदस्थानी 100. 100मधून आपण 30 वजा केले कारण तो खर्च होत आहे. ती वाचवत किती आहे 4900 वाचवत आहे. मग x बरोबर 100 गुणाकारामध्ये 100 गुणाकारामध्ये 4900 छेदस्थानी हे 70 गुणाकारामध्ये